अरे वेळा झालास का? एवढ्या लांब येऊन आता रिकाम्या हाताने परत जातोस? मग काय करू? त्या क्षणी खरंच मला वाटलं कदाचित आतापर्यंत माझा प्रवास वाया गेला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मला माझ्या दुकानासाठी फरशी घ्यायची होती, पण तशी क्वालिटी आणि क्वांटिटी मला इथं कुठेच भेटत नव्हती. म्हणून मी सरळ तिथे जाण्याचा निर्णय घेतला जिथं फरशीचा जन्म होतो. मनात एकच विचार होता, पैसे आहेत, माल घेऊ आणि सरळ घरी जाऊ. पण तिथं चुन्ना लावणारे स्पेशलिस्ट बसले आहेत हे मला तिथे गेल्याच्या नंतर कळाले. मी इथं फक्त फरशीच नाही तर विश्वास ठेवण्याला एक माणूस हुडकत होतो. कित्येक खाणी, धूळ, मशीन आणि हजारो टनाचे दगड आणि त्यांच्या बळावर चालणारा करोडोंचा व्यवसाय. दिवसभर फिरून शेवटला एक डील नक्की झाली. आयुष्यात पहिल्यांदाच एकटं लॉजवर झोपलो होतो. झोपताना वाटलं होतं उद्या सगळं संपणार. दुसऱ्या दिवशी आता निघायचं म्हणल्याच्या नंतर मला माहित झालं की डील तर कॅन्सल झाली आणि ते सरळ म्हणाले आम्ही तुला फरशी देऊच शकत नाही. त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. क्षणभर असंही वाटलं की सोडून दे, चल गप घरी जाऊ. पण आज जर मी घरी गेलो असतो तर आयुष्यभर मला माझ्या निर्णयावर विश्वास राहिला नसता. मी पुन्हा नवीन सुरुवात केली, पुन्हा चाललो, पुन्हा शोध घेतला आणि शेवटी हव्या तशा फरशा योग्य दरामध्ये भेटल्याच्या नंतर डील एक कंप्लीट झाली. घरी परतल्यावर फक्त माझ्याकडे फरशी नव्हती, एक नवीन आत्मविश्वास होता. आजही त्या दिवसाचा विचार केला की एक प्रश्न मनात येतो, आपल्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट वाईट ही परिस्थिती असते की आपला निर्णय? कमेंट मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.